जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य अजूनही तसंच आहे। 24 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। लोकशाही मराठीचा सलग 24व्या दिवशी रिअलिटी चेक आहे। जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या महिनाभरापासून तसंच पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी या सर्व परिस्थितीचा आढावा घेते। आज 24व्या दिवशी रिअलिटी चेक करत असताना टनभर कचरा आजही पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जुहू चौपाटीवरून जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय गेले 24 दिवस आपण हा रिअलिटी चेक करतोय। खरं तर पहिल्या दिवसापासून आपण या बातमीचा पाठपुरावा करतोय। सुरुवातीला काही लोकप्रतिनिधींनी तिथे येऊन पाहणी केली आणि त्यानंतर मात्र महापौर म्हणा किंवा अनेक राजकीय नेत्यांकडून फक्त आश्वासनच देण्यात आली। त्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय तशीच आहे। नागरिकांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। पहिला दिवस आणि आजचा 24वा दिवस, काय तिथली परिस्थिती आहे? काही किंचितसा तरी फरक जाणवतोय का? निश्चितच तेजल, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की लोकशाही मराठी म्हणून आपण ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि आजचा 24वा दिवस उजडलेला आहे। आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर हाच कचरा पुन्हा एकदा आजही आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कालच इथलीच दृश्य आपण दाखवलेली होती आणि जैसे ते परिस्थिती आजही पाहायला मिळतोय। दूरवर नजर टाकली तर तेवढाच टनभर कचरा आजही आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीत महापालिका असेल किंवा मग महापालिकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, या सोबतच आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीनं या सगळ्याच परिस्थितीची गंभीर दखल घेतलेली आहे। मनुष्यबळ वाढवलेलं आहे, सोबतच यंत्रणा वाढवली गेलेली आहे। असे दावे जे आहेत ते वारंवार पालिकेकडनं केले गेले। सोबतच आपण पाहतोय की काही व्हिडिओज, फोटोज काढून हे सोशल मीडियावरती देखील पोस्ट करण्यात आले आणि कुठेतरी मुंबईकरांची आजही पालिका प्रशासन हे फसवणूक करत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण थेट जर ही लाईव्ह दृश्य आपण पाहिली तर आजही टनभर कचरा इथे पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच कचऱ्यामुळे संपूर्ण समुद्राचं पाणी जर आपण पाहिलं तर खराब झालेलं आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर या समुद्र किनाऱ्यावरनं सर्वसामान्य चालतानाही पाहायला मिळत नाहीये, कारण भीषण अशी ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर मुंबईकर समुद्र किनाऱ्यावरती मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, त्यांना स्वच्छ हवा पाहिजे असते आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळचा वॉक हा उत्तम असतो। त्यासाठी आपण पाहतो की सिनियर सिटीजन्स हे मोठ्या प्रमाणात जुहूची चौपाटी असेल किंवा मग मुंबईतले समुद्र किनारे पसंत करतात चालण्यासाठी, पण आज इथे चालण्यासारखी परिस्थितीच नाहीये। थेट ही दृश्य आजची आहेत आणि आज देखील टनभर कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे पालिका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा, सोबतच खोटे आणि फसवे दावे जे आहेत ते पालिका प्रशासन आजही करताना पाहायला मिळतंय। आपण पाहिलं होतं की मागच्या अनेक दिवसांपासून आपण या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत, रिअलिटी चेक करत आहोत। तर 7 ते 8 किलोमीटरचा हा संपूर्ण जुहू चौपाटीचा परिसर आहे आणि या समुद्रकिनारी आपण जर पाहिलं तर टप्प्याटप्प्यावरती ज्या पद्धतीत जिथे जिथे टनभर कचरा साचला जातो तिथली परिस्थिती दाखवत आहोत। पण मात्र नुसता हा कचरा या ठिकाणाहून काढला जातो। जे कर्मचारी सकाळच्या वेळेमध्ये काम करतात, जो दावा पालिका प्रशासनाने केलेला आहे की 75-75 असे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत, पण प्रत्यक्षात इथे तशी परिस्थितीच नाहीये, कारण कर्मचारीही कमी आहेत आणि जी यंत्रणा लागायला पाहिजे ती आजही कमी आहेत। कोणत्याही प्रकारची वाढ या यंत्रणेमध्ये केलेली नाहीये, कारण विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरनं जर हा टनभर कचरा काढायचा असेल तर नुसतं मनुष्यबळ नाही तर यंत्रणेमध्ये वाढ केली जाणं पाहिजे की अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। पण मात्र पालिका प्रशासनाला अजूनही या सगळ्या परिस्थितीचा कोणत्याही प्रकारचा जी जाग यायला पाहिजे ती जाग येत नाहीये, कारण इथले स्थानिक असतील किंवा मग कोळी बांधव असतील आज एकच चिंता व्यक्त करतायत, कारण समुद्र हा संपूर्ण खराब झालेला आहे। प्लास्टिक पूर्णतः फेकला जात आहे। पूर्ण समुद्रकिनारी जर आपण पाहिलं तर आजही प्लास्टिकचा विळखा इथे पाहायला मिळतोय, कारण इथे जर आपण पाहिलं तर वर्षानुवर्ष राहणारे जे स्थानिक आहेत आज ते देखील चिंता व्यक्त करतायत, कारण समुद्रामध्ये जर पाहिलं तर इतका प्लास्टिक आलाच कुठून। खरं तर नाले सफाई यावेळी झालेली नाहीये आणि मोठमोठे नाले जे आहेत ते याच समुद्राच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळतात। वर्सोवाच्या जेट्टीपासून ते अगदी कोलीवाडा असेल किंवा मग मोरा गाव असेल, या सगळ्याच परिसरामध्ये 7 ते 8 मोठमोठे नाले आहेत आणि या नाल्यांना झाकण, जे ट्रॅश बूम बसवले जातात ते यावेळी बसवण्यात आले नाहीयेत असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। पण मात्र ही विचारणा ज्यावेळी आपण इथले स्थानिक आमदार
अमित साटम यांना जेव्हा विचारलं मात्र त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितलं होतं की यासाठीचा टेंडर देखील काढण्यात आलेला आहे. पण मात्र जो टेंडर काढण्यात आला पावसाळ्यापूर्वी त्यावेळी हे ट्रॅश बूम बसवण्यात आले होते. पण मात्र ट्रॅश बूमच हे निघून गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. मग मात्र कशा पद्धतीत हे काम पालिका प्रशासनाचं आहे यावरून आपण अंदाज लावू शकतो. दुसरीकडे आपण पाहतोय की महापौरांना मागच्या 23 दिवसांपासून लोकशाही मराठी या सगळ्याच जुहू चौपाटीवरती जे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे याची पाहणी करण्यासाठी कधी जाणार अशी विचारणा केली गेली. पण मात्र महापौर मी पाहणी करण्यासाठी जाणार आहे अशीच त्यांची उत्तरं आजवर आपल्याला पाहायला मिळाली. पण अजूनही महापौर रितू तावडे या सगळ्याच गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या नाहीयेत. विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर असतील किंवा मग इथल्या स्थानिक नगरसेविका त्या देखील पहिल्या दिवशी ज्यावेळी लोकशाही मराठीनं या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दखल घेऊन ही सगळी परिस्थिती पाहण्यासाठी पोहोचले. पण मात्र पालिका प्रशासन अद्यापही झोपलेली आहे का? ही सगळी परिस्थिती पालिकेला दिसत नाहीये का? वारंवार लोकशाही मराठी म्हणून आपण आवाज उठवत आहोत, इथली परिस्थिती दाखवत आहोत, पण पालिका प्रशासन नेमकं निष्काळजीपणा का करत आहे आणि कोणाला नेमकं पाठीशी घालत आहेत याची उत्तरं पालिका प्रशासनाकडे नाहीयेत. महापौरांनी मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय की इथले के वेस्टचे जे वॉर्ड अधिकारी आहेत म्हणजे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आळे यांना एक पत्र काढलेलं आहे की या सगळ्याच यंत्रणेमध्ये वाढ करण्यात यावी, मनुष्यबळामध्ये वाढ करण्यात यावी आणि तसं काम या ठिकाणी लवकर व्हावं असं एक पत्र देण्यात आलं होतं. पण मात्र ह्या पत्राच्या जागी आपण पाहतोय की कुठेतरी महापौरांच्या या सगळ्याच पत्राला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. कारण तशी परिस्थिती आजही पाहायला मिळत नाहीये. महापालिकेचे जे दावे आहेत किंवा मग यंत्रणा वाढवण्यात असेल किंवा मग जुहू चौपाटी पूर्णपणे साफ झालेली आहे हे सगळे दावे आजही फोल ठरत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.